महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियम वीज तार चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 10,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। 14 फेब्रुवारी 2026 रोजी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी अजय बापू गायकर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्यासह 2 वेदी संघर्षग्रस्त बालकांनाही पकडण्यात आले असून सर्वांना पुढील चौकशीसाठी ताब्यात ठेवण्यात आले आहे। पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 4,50,000 रुपये किमतीची चोरीस गेलेले ॲल्युमिनियम तार जप्त केले आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेली सुमारे 6 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप वाहनही हस्तगत करण्यात आले आहे। प्राथमिक चौकशीत आरोपींनी चोपडा आणि अडावत परिसरातही अशाच प्रकारच्या चोरी केल्याची कबुली दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्तरावर सुरू आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे विस्तार चोरी करणाऱ्या टोळीचा मोठा कट उडवण्यात यश आले आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।